कत्तलीसाठी पायदळ नेत असलेल्या 6 गोवंशांना जीवनदान. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर HP पेट्रोल पंपासमोरील नालमवार यांच्या शेताजवळ कत्तलीसाठी क्रूरतेने पायदळ नेत असलेल्या 6 गोवंशीय जनावरांना बजरंग दल कारेगाव बी व पांढरकवडा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे जीवनदान मिळाले आहे. या प्रकरणी 3 इसमांविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पांढरकवडा येथून आदिलाबादकडे 3 इसम, 2 गाई व 4 कलवडी अशा एकूण 6 गोवंशीय जनावरांना एका दोराला 3 जनावरे बांधून काठीने फटके मारत निर्दयतेने हाकलत नेत असल्याची माहिती बजरंग दल कारेगाव बीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. सदर माहिती तात्काळ पांढरकवडा पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस अंमलदार गजानन पत्रे यांनी स्वतःच्या खासगी वाहनाने MH28 AR 2739 याने घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी 5:30 वाजता घटनास्थळी पोहोचताच बजरंग दल कारेगाव बी ची टीम आधीच त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यांनी दोनही इसमांना व गोवंशीय जनावरांना थांबवले. घटनास्थळी पंचनामा करून गोवंशीय जनावरांची पाहणी करण्यात आली. त्याप्रमाणे पुढील प्रमाणे जनावरे आढळून आली आहे. पांढऱ्या रंगाची गाय किंमत 8,000 रुपये, लाल रंगाची कलवड वय वर्ष 3 किंमत 9,000, लाल रंगाची कलवड वय 1 वर्ष किंमत 6,000, कोशा रंगाची गाय 9 वर्ष किंमत 15,000, पांढऱ्या रंगाची कालवड 2 वर्ष किंमत 5,000 रुपये अशा एकूण 59,000 किमतीच्या 6 गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक होत असल्याचं स्पष्ट झालंय. ताब्यात घेतलेल्या इसमांनी आपली नावे भारत मेश्राम वय 30 वर्ष, ज्ञानेश्वर धुर्वे वय 52 वर्ष, संजय धुर्वे वय 50 वर्ष, सर्व राहणार मोवाळा, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ अशी सांगितली आहे. मात्र जनावरे कुठून आणली याबाबत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच कोणतीही खरेदी पावती किंवा कायदेशीर कागदपत्रे देखील त्यांच्या ताब्यात नव्हती. जनावरांना चालण्यास अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने दोरा बांधून काठीने मारहाण करत कत्तलीसाठी पायदळ नेत असल्याचं निष्पन्न झाल्याने घटनास्थळीच 15 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जप्ती पंचनामा करण्यात आलाय. पोलीस स्टेशन मध्ये चारा पाण्याची व्यवस्था नसल्याने बजरंग दल कारेगाव बीच्या सहकार्याने सर्व गोवंशीय जनावरे चैतन्य गौरक्षण बहुउद्देशीय संस्था मांडवी येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आली. सदर इसमाचे कृत्य प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत कलम 11(1) क घ 955 अ अन्वये गुन्हा ठरतो. या प्रकरणी पोलीस अंमलदार गजानन पत्रे यांनी कायदेशीर फिर्याद दिली असून पुढील तपास सखोल तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निलेश सिढाम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.